श्रीराम समर्थ. श्रीमद दासबोध. षष्ठ दशक. समास पहिला. देवशोधन. श्रीराम. चित्त सुचित करावे, बोलिले ते जीवी धरावे. सावध होऊन बैसावे, निमिष्य एक श्रीराम. श्री समर्थ म्हणतात की आता चित्त एकाग्र करून मी जे सांगतो ते ऐकून ते हृदयात धरून ठेवा. एक क्षणभर सावध होऊन बसा व सांगतो ते ऐका. कोणी एके ग्रामी अथवा देसी, राहणे आहे आपणासी. न भेटता तेथिल्या प्रभूसी, सौख्य कैंचे श्रीराम. आपल्याला कुठल्या तरी एखाद्या गावात किंवा देशात राहावयाचे असेल आणि आपण त्या गावाच्या वा देशाच्या प्रभूला म्हणजे जो अधिपती किंवा वरिष्ठ अधिकारी असेल त्याला जर भेटलो नाही तर आपल्याला सुख कसे लाभेल. म्हणून जास जेथे राहणे, तेणे त्या प्रभूची भेटी घेणे. म्हणजे होये श्लाघ्यवाणे, सर्व काही श्रीराम. म्हणून ज्याला जेथे राहावयाचे असेल त्याने तेथल्या मुख्याधिकाऱ्याची भेट घ्यावी, म्हणजे सर्व काही सुरळीत होते. प्रभूची भेटी न घेता तेथे कैची मान्यता. आपुले महत्व जाता, वेळ नाही श्रीराम. मुख्याधिकाऱ्याची भेट घेतली नाही तर तेथे आपल्याला कोणी मानणार नाही आणि मग आपले महत्व नाहीसे व्हायला वेळ लागणार नाही. म्हणून रायापासून रंक, कोणी तरी एक नायक. त्यास भेटणे हा विवेक, विवेकी जाणती श्रीराम. म्हणून राजापासून रंकापर्यंत जो कोणी तेथील नायक असेल त्याला भेटावे, यातच शहाणपणा असतो असे विचारी लोक जाणतात. त्यास न भेटता त्याचे नगरी, राहता धरितील बेगारी. तेथे न करिता चोरी, अंगी लागे श्रीराम. त्याला न भेटता त्याच्या नगरात राहिले तर धरून नेऊन वेठ बिगारीला लावतील किंवा चोरी केली नसताही चोरीचा आरोप करतील. या कारणे जो शहाणा, तेणे प्रभूसी भेटावे जाणा. ऐसे न करिता दैन्यवाणा, संसार त्याचा श्रीराम. म्हणून जो शहाणा असेल त्याने मुख्याधिकाऱ्याला भेटावे, नाहीतर त्याला नाना संकटांना तोंड द्यावे लागेल. ग्रामी थोर ग्रामाधिपती, त्याहुनी थोर देशाधिपती. देशाधिपतीहून नृपती, थोर जाणावा श्रीराम. एखाद्या गावात ग्रामाधिकारी हा श्रेष्ठ असतो, त्याच्यापेक्षा देशाधिपती अधिक श्रेष्ठ असतो व त्याच्यापेक्षाही राजा हा वरिष्ठ असतो. राष्ट्राचा प्रभू तो राजा, बहुराष्ट्र तो महाराजा. महाराजांचाही राजा तो चक्रवर्ती श्रीराम. राष्ट्राचा जो प्रभू त्यास राजा म्हणतात. अनेक राष्ट्रांचा अधिपती असेल त्याला महाराजा म्हणतात. महाराजांचाही जो राजा त्याला चक्रवर्ती म्हणतात. एक नरपती, एक गजपती, एक हयपती, एक भूपती. सकळांमध्ये चक्रवर्ती, थोर राजा श्रीराम. एक नरपती असतो तर एक गजपती असतो, तर दुसरा कोणी हयपती असतो, तर कोणी भूपती असतो. या सगळ्यांपेक्षा चक्रवर्ती हा श्रेष्ठ राजा असतो. असो ऐसिया समजता, एक ब्रह्मा निर्माण करता. त्या ब्रह्मयासही निर्मिता, कोण आहे श्रीराम. असो अशा सर्वांचा निर्माण करता एक ब्रह्मदेव असतो. त्या ब्रह्माचाही निर्माता कोण आहे. ब्रह्मा विष्णू आणि हर, त्यांची निर्मिता तोची थोर. तो ओळखावा परमेश्वर, नाना येतने श्रीराम. ब्रह्मा विष्णू आणि शंकर यांना जो निर्माण करतो तो त्यांच्यापेक्षा थोर असतो. त्या परमेश्वराची नाना प्रयत्नांनी ओळख करून घ्यावी. तो देव ठाई पडेना, तरी ये मयातना चुकेना. ब्रह्मांड नायक चोजवेना, हे बरे नव्हे श्रीराम. त्याची प्राप्ती झाली नाही तर यमयातना चुकत नाहीत. जर ब्रह्मांड नायकाला ओळखता आले नाही तर ते बरे नव्हे. जेणे संसारी घातले, आवगे ब्रह्मांड निर्माण केले.
त्यासी नाही ओळखिले तोची पतित श्रीराम. ज्याने आपल्याला या संसारात घातले, ज्याने अवघे ब्रह्मांड निर्माण केले, त्या परमात्म्यास जो ओळखत नाही तो पतित समजावा. म्हणोनी देव ओळखावा, जन्म सार्थकची करावा. न कळे तरी सत्संग धरावा, म्हणजे कळे श्रीराम. म्हणून देव कोणता हे ओळखून आपल्या नरदेहाचे सार्थक करावे. जर आपल्याला ते कळत नसेल तर सत्संग धरावा, म्हणजे ते कळून येईल. जो जाणेल भगवंत तया नाव बोलिजे संत. जो शाश्वत आणि अशाश्वत निवाडा करी श्रीराम. जो भगवंताला जाणतो त्यालाच संत म्हणतात. संत हे शाश्वत आणि अशाश्वताचा निवाडा करतात. चळेना ढळेना देव ऐसा ज्याचा अंतर्भाव. तोची जाणीजे महानुभाव संत साधू श्रीराम. खरा देव कधी पालटत नाही, आपल्या स्थानावरून हलत नाही. असा ज्याचा अंतःकरणापासून भाव असतो तोच महानुभाव संत साधू आहे असे जाणावे. जो जनामध्ये वागे परिजनांवेगळी गोष्ट सांगे. ज्याचे अंतरी ज्ञान जागे तोची साधू श्रीराम. जो लोकात वावरतो पण गोष्टी मात्र जगावेगळ्या सांगतो. ज्याच्या अंतरात आत्मज्ञान सदैव जागृत असते तोच साधू होय. जाणीजे परमात्मा निर्गुण त्यासीच म्हणावे ज्ञान. त्या वेगळे ते अज्ञान सर्व काही श्रीराम. निर्गुण परमात्म्यास तद्रूप होऊन जाणणे, त्याच्याशी ऐक्य होणे यालाच अज्ञान म्हणावे. याखेरीज जे सर्व काही आहे ते अज्ञानच होय. पोट भराव्या कारणे नाना विद्या अभ्यास करणे. त्यासी ज्ञान म्हणती परी तेणे सार्थक नवे श्रीराम. पोट भरण्यासाठी नाना विद्यांचा अभ्यास करणे यालाही ज्ञान म्हणतात, पण त्याने मनुष्य जन्माचे सार्थक होत नाही. देव ओळखावा एक तेची ज्ञान ते सार्थक. येर अवघेची निरार्थक पोट विद्या श्रीराम. ज्या योगे एका देवाचा साक्षात्कार होतो तेच खरे ज्ञान असते आणि त्यानेच सार्थक होते. बाकीच्या सर्व पोट भरण्याच्या विद्या निरर्थकच असतात. जन्मवरी पोट भरिले देहाचे संरक्षण केले. पुढे अवघेची व्यर्थ गेले अंतकाळी श्रीराम. जन्मभर पोट भरण्यासाठी कष्ट केले, देहाचे संरक्षण केले, पण अंतकाळी ते सर्व व्यर्थच गेले. येवम पोट भराव्याची विद्या तयेसी म्हणो नये सद्विद्या. सर्व व्यापक वस्तू सद्या पाविजे ते ज्ञान श्रीराम. म्हणून पोट भरावयाची जी विद्या तिला सद्विद्या म्हणू नये. ज्या योगे सर्व व्यापक वस्तूची तत्काळ प्राप्ती होते तेच खरे ज्ञान होय. ऐसे जया पासी ज्ञान तोची जाणावा सज्जन. तया पासी समाधान पुसिले पाहिजे श्रीराम. असे ज्ञान ज्याच्या जवळ असते तोच संत असे जाणावे व त्यालाच समाधान मिळवण्याचा मार्ग विचारावा. अज्ञानास भेटता अज्ञान तेथे कैचे सापडेल ज्ञान. करंट्यास करंट्याचे दर्शन होता भाग्य कैचे श्रीराम. एक अज्ञानी माणूस दुसऱ्या अज्ञानी माणसाजवळ गेला तर तेथे त्याला ज्ञानाची प्राप्ती कशी होणार. एका दैवहीन माणसाला दुसऱ्या करंट्याचे दर्शन झाले तर त्याचे भाग्य कसे उदयाला येणार. रोग्यापासी रोगी गेला तेथे कैचे आरोग्य त्याला. निर्बळासी निर्बळाला पाठी कैची श्रीराम. एका रोग्यापाशी दुसरा रोगी गेला तर त्याला आरोग्याची प्राप्ती कशी होईल, किंवा निर्बलाकडून निर्बलाला मदत कशी मिळणार. पिशाच्या पासी पिशाच गेले तेथे कोण सार्थक झाले. उन्मत्तास उन्मत्त भेटले त्यास उमजवी कवणू श्रीराम. पिशाच्या पाशी पिशाच गेले तर ते पिशाच योनीतून मुक्त होऊन त्याचा उद्धार कसा होईल. दारू पिऊन उन्मत्त झालेल्याला तसाच उन्मत्त भेटला तर त्याची समजूत कोण घालणार. भिकाऱ्या पासी मागता भिक्षा
दीक्षाहीना पासी दीक्षा, उजेड पाहता कृष्ण पक्षा, पाविजे कैचा श्रीराम. भिकाऱ्यापाशी भिक्षा मागितली तर काय लाभ होणार? दीक्षाहीनापाशी दीक्षा कशी प्राप्त होणार? आणि कृष्ण पक्ष असतात चांदण्यांचा प्रकाश कसा मिळणार? अबद्धापासी गेला अबद्ध, तो कैसे होईल सुबद्ध, बद्धास भेटता बद्ध सिद्ध नवे श्रीराम. एका गैरशिस्त माणसाकडे दुसरा गैरशिस्त माणूस गेला तर तो शिस्तबद्ध कसा होणार? बद्धाला बद्ध भेटून तो सिद्ध होऊ शकत नाही. देहापासी गेला देही, तो कैसे होईल विदेही, म्हणो निज्ञात्या वाचून नाही ज्ञानमार्ग श्रीराम. एका देहबुद्धीच्या माणसाजवळ दुसरा देहबुद्धीचा माणूस गेला तर तो काही विदेही होऊ शकत नाही. म्हणून ज्ञानी पुरुषांवाचून ज्ञानमार्ग सापडत नाही. या कारणे ज्ञाता पहावा, त्याचा अनुग्रह घ्यावा, सारासार विचारे जीवा मोक्ष प्राप्त श्रीराम. म्हणून आत्मज्ञानी पुरुषाचा शोध घ्यावा, त्याचा अनुग्रह घ्यावा, म्हणजे मग सारासार विचाराने मोक्ष प्राप्त होतो. इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे देवशोधन नाम समास पहिला समाप्त. जय जय रघुवीर समर्थ.